हॅलो गाईज, तर आज आपण आलोय फ्लाइंग पांडाला. तर विषय असा आहे की त्यांनी आपल्याला कोलॅबरेशनसाठी बोलवलंय. पेड कोलॅबरेशन आहे, आपण फुकट करत नाही. आणि आपल्यासोबत स्वराज आहे, आज माई पण आली आहे आणि धनश्री पण आहे. धनश्री तुम्हाला दिसणार नाही का की ती लपली आहे, पण ती दिसली. आणि तर फ्लाइंग पांडा आहे महाराष्ट्रातलं बिगेस्ट ट्रॅम्पोलिन पार्क आहे. तर आपण तिथं आलोय आणि तुम्हाला दाखवतो आत काय काय आहे. तर आपल्याला बोलवलंय, 4 तिकीट भेटलेले आपल्याला. तर आपण चाललोय आता आत, बघूयात चला काय विषय काय नाही. तर बघू शकता गाईज केवढा मोठा पार्क आहे हा. आणि त्यांचं गेट आहे. तर आपण आज जाऊया आणि बघूयात. कोण गाईड करू शकतं का? गाईड करायला आहेत का? तर येस. काय हो आजू ना, आजू कुठला आहेस? सांगलीच आहे, पुण्यातला नाही आहेस. सांगलीला एखादा फेमस डायलॉग काय म्हणत काय? तर सांगलीला फेमस काय भाऊ? सांगलीवाले कमेंट करा, कमेंट मध्ये सांगा तुमच्या इथं काय म्हणतात. तर सॅम भाऊ आहे आपल्या सोबत. सॅम भाऊ आपल्याला सगळं दाखवणार आहे. तर पहिलं काय ट्राय करायला पाहिजे आपण, तुला काय वाटतं? पहिलं ओके, ही बाईक आहे, ह्याला काय म्हणतात? VR राईट? नाही बस सॅमने सगळं चेक केलंय. विषय खोलले, तुम्ही डोळे नव्हते बघितले तर डोळे दाखवले तुम्हाला मी अजून माझे. खूप पोरी मारतात या डोळ्यांवर. एक मी बसणार नाही का की मला भीती वाटते. होतो मयूर डिक्स मयूर टेल्स. मयूर टेल्स. ते झॉम्बीज होतेच भाई. झॉम्बी असं खात होते आम्हाला. पळती हायाबुजापेक्षा फास्ट पळती. सगळ्यात भारी बाईक आहे. मी बघितले आता चालून, कुठं पण पळती, पाण्यात पण पळती, रोडवर पण पळती, आकाशात पण पळती. आणि लय भारी बाईक आहे. फक्त इथं आपल्याला स्काय पांडालाच भेटेल. बस करा म्हणतोय. खूप भीती वाटते. मला माहिती आहे तुमचा भाऊ भिक्षा भीती वाटली नव्हती, पण तुमची नक्की पाठल, माझी पाठत नाही, तुम्हाला माहिती. श्याम चिमणीच्या डोळ्यावर मारणार त्यांना. रिस्क काढत दबोचले खतम. अरे आता आपण मयूरची हिंमत टेस्ट करणार आहेत. तर बघू तो काढू शकतो का नाही. हे खूप इझी आहे गाईज. बघा ही झोपलेली आहे टीटी. तरी हा बघू काढू शकतो का नाही. आपण काढलेला आहे, तुम्हाला म्हणलेलो गाईस, बघू शकता. आपण लय डेंजर आहे, म्हणजे कोणाला पण नाही जमत. काय म्हणशील? डेंजर आहे खूप भाई. तो काही पण करू शकतो. मयूर ऐक ना, कसं वाटलं काढलं मी टेडी? ते की मला पडते. हे तुझ्यासाठी आहे, फक्त तुझ्यासाठी मी गिफ्ट घेतलंय. तुझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी. हे आपल्याला असले शॉक दिलेत घालायला. आणि या शॉकचा मकसद काय असतो ते मला जाणून घ्यायचंय. ती लब काय मॅटर पाय घसरतो त्याच्यामुळं. अच्छा, त्यामुळं ह्याला बघा हे ग्रिप्स. तर आपण बघूया आता हे घालून. मला खूप दिवसापासून माकड व्हायचं होतं, आज मी माकड झालं का तो वाटते. काय म्हणशील? भारी वाटतंय. तुम्ही पण या नक्की. फ्लाइंग पांडा. ओहो, फ्लाइंग पांडावाला जरा पडायला लागलेत.
ये ना बाहेर, थांब ना, हात कशाला देता, हात नको देऊ. बाई खरं सांगा, थांब एक मिनिट, खरं सांग, आतापर्यंत किती माणसांना धक्का दिलाय? नाही ना लय. एखादा तुझ्याकडून मोडलाय का? नाही हा म्हणे थांब. हा एक हा एक चालतंय किती किती माणसांना मोडलंय? म्हणजे लाईक आता जास्त पण नाही ते 2-4 2-4. हो. मग तू धक्का दिल्यामुळं ते पडले डायरेक्ट. धक्का दिल्यामुळे नाही तिथं साईड मध्ये फिरले. हा, आणि पाय मोडला त्यांचा. हा पाय मान सॅम परत आलाय जेवून. सॅम लय मस्त वाटतंय भाऊ इथं येऊन, एक नंबर. काय तो नाव काय म्हणला? कृष्णा चव्हाण. कृष्णा चव्हाणला सगळ्यांनी मेन्शन करायचं कमेंट मध्ये. आणि तुम्हाला एक, आणि काय वाटतं म्हणजे फ्लाइंग पांडाला काय यावं? लाईक पांडाला काय यावं म्हणजे लाईक तुम्ही फ्रस्ट्रेट झाला असेल तुमच्या लाईफ मध्ये, लाईक थोडं टेन्शन असेल तर इथे येऊन तुम्हाला थोडं फ्री वाटेल. अच्छा, एन्जॉयमेंट भेटेल तुम्हाला. एन्जॉयमेंट भेटेल. आणि माणसं लय ट्रेस घेतात लाईफ मध्ये, त्यांच्या एन्जॉयमेंट नसती. काही काहींना गर्लफ्रेंड पण नसती. काय काय नसती. तुला आहे का? नाहीये. एवढा चांगला तर दिसतो भाऊ, गर्लफ्रेंड तर पाहिजे. सर काय पर्सनल असतात काहीतरी प्रॉब्लेम्स, लाईक ते समोर जे बोलतात तू माझ्या टाईपचा नाहीये. अच्छा, तुझ्या टाईपचा नाही होय? की हा चांगला नाही. मी त्यासाठी सगळं काय केलं, लाईक मी सगळं काय करू हा. शकतो, पण समोरच्याला त्याची जाणीव नाहीये. अच्छा. जाते आता बाहेर. स्वराज आणि वरून ब्लॅक फ्लिप मारणार आहेत. स्वराज बघू शकता, फाटली आहे. इथं पडला, इथं पडलाय. विषय होईल माही, हात नको जोडू. हात मत छोड ना, सात मत छोड. गेली. पुढं सरक, पुढं सरक. घट्ट पकडा आणि सोडू. जाते एक तास. घट्ट पकडा. सोडू नका. मला पण आता बघ, आता तर जायचं direct. कुणातला आनंद ह्याच्यात ते तू करू शकते. बघा काहीच हार मानली नाही आताच. तुम्ही सगळं काय म्हणता लिहिला? केलंच पाहिजे. स्टाफ खूप चांगला आहे. स्टाफ फोर्स करायला, अरे स्टाफ फोर्स करायला. स्टाफ अरे त्यांनी आपल्याला एवढं बोलवलंय, तू केलं पाहिजे. फॅनसाठी, तुझ्या फॅनसाठी. पांडावाले सगळ्यांचा ध्यान ठेवतात. मतलब वो सबका ध्यान रखते हैं, ऐसा कुछ इंजरी वगैरह नहीं होने देते. सब प्रोफेशनल है यहाँ पे. अभी जादव मैडम उनको धक्का देगी. पाठीवरती पडेल. लेट्स गो आगे, आगे जाते हैं फिर. ये तो बच्चों का ही. हाँ. तो बोल रहे फ्रेंड मत कर लीजिए, तो वो एक बार अभी मेरे लिए, मेरे को उसके लिए फीलिंग्स है कि भाई तू फ्रेंड बन के रहेगी, पर मेरे लिए मेरे पास तेरे लिए फीलिंग्स है भाई. अच्छा, फ्रेंड तू मेरे को फ्रेंड मानेगी, मैं तेरे को फ्रेंड तो नहीं मान सकता ना. तो क्या मानेगा तू? उसको बीबी मानता? नहीं, क्या मानता है मतलब? गर्लफ्रेंड 2 साल से तुम डेट कर रहे थे और अब लाइक वो देखे थे ज्यादा. अभी वो बात नहीं निकालना है, थोड़ा हर्ट होता है. हाँ. नहीं का प्यार होले होले, एक बार होले होले कर दो भाई. होले होले होले. स्टाफ खूप चांगला आहे गाईज फ्लाइंग पांडाचा. तुम्ही भारी वाटतं त्यांना बघून तुम्हाला भारी वाटतं.
त्यांना लहानपणी करायला नाही भेटले. त्याच्यामुळे इथं हे आता कॉन्क्रीट वगैरे चालवत आहे. काय करत आहे भाऊ. मला उडणारा पांडा तुमच्या कंपनीचं नाव येतं, मला कसं वाटत. तर लाजतोय जरा हा वर्ग म्हणजे काय चांगलं नाव आहे उडणारा पांडा. बॉलिंगला चाललोय. बॉलिंग म्हणजे तुम्हाला माहित नसेल, ही वाली बॉलिंग नाही, ही वाली बॉलिंग. वी आर नॉट डुईंग दिस नाव, वी आर डुईंग दिस. वी आर बिग बॉलिंग कॅफे आणि वी आर इन द बॉलिंग कॅफे. आता जरा बॉलिंग करतो. लोकांना ही बॉलिंग वाटते, पण आम्ही आता ही वाली बॉलिंग करतो. आम्ही आता मोठे झालोय ऍक्च्युली. मला सांगा, गरीबातून माणूस वर आल्यावर तुम्ही त्याला काय म्हणता? मोठा माणूस. आपण आता मोठे माणूस झालो. वगैरे टाकलेत आपले आणि आता स्क्रीनवर शो होतात. ज्याचं नाव येईल तोच जाणार. कुणी टाकले? सगळे ऑल आउट. वाकडी गेली. करतो आता फक्त मी ग्लुकॉन डी पिऊन द्या असं मला वाटतं. आणि उद्या धनुचा बर्थडे आहे, तर धनश्रीला आजच मी बर्थडे गिफ्ट दिले. परत बर्थडे गिफ्ट नाही मागायचा. प्री बर्थडे करते. प्री बर्थडे करतोय ती. मागून मारते. व्हायब्रेट होत. पब्लिकला सांग काय झालं. आता मी मारत होतो हे डायरेक्ट बंद पडलं का नाही. मी तिथवर मारलं, डायरेक्ट पॉईंटच्या बाहेरच गेलं ते. त्याच्यामुळे बंदच करून टाकले. म्हणजे तुमची पॉवर बघू शकता भाऊची. चालू आहे हे पण बंद गाईच. ते पॉइंटचं प्रॉब्लेम आहे ते ना. शिट, फ्लाइंग पांडा, यू हॅव टू फिगर इट आउट. चव्हाण सोबत तर मी रील कॉलेक्ट करणार लवकर. त्याला मी प्रॉमिस केलंय नाही का. त्याने मला ते दुःख भरी कहाणी सांगितलं. तर चल ये बघू. सांगा सॉंग करायचं का आपण. पण मला जरा फुटबॉल खेळायचा. फुटबॉल खेळू. मला सू करू दे. रोनाल्डो सू करू दे, मग पुढतो. हे याला उठव, योगा पाडलाय. ते उठे, उठ. चपलीचा आवाज देतो. अरे उठला भाई, उठला डायरेक्ट. भावा मावशी गोल. बिमार तर आपण फ्लाइंग पांडाला आलतो. तुम्ही बघितलं आत किती मजा आली. स्टाफ पण खूप भारी होता. आणि मला पण असं म्हणायचं की तुम्ही नक्कीच फ्लाइंग पांडाला या. तेच एकदा सगळ्यांनी म्हणा. थँक्यू कुणाल सर. येते नक्की या. काय म्हणताल सर? येत राहा असंच कॉलेज करत राहा. फ्लाइंग पांडा बद्दल काय म्हणणं? फ्लाइंग पांडा तर बस आलेलं आहे. आम्ही चाललेलो आहे. 5 लोक सगळे बसलेत. नक्की या यांच्याकडे. यांनी भेटून मित्र मैत्रिणी जेवढं काय तुमचं असेल, आई वडील काका काकी मावसा सगळ्यांना घेऊन. थँक्यू. भाई कसं वाटलं? खूप छान वाटले आणि जमले तर लय झाले. लय खेळलोय. माझे तर पाय सुचलेत माझे. असं झालंय डेंजर. माई काय म्हणशील?
आमचं इथं काय माय सिनेमॅटोग्राफी करते आता. माझी उद्या एक्झाम आहे तरी पण एक्झाम सोडून मी फ्लाइंग पांडाला आलो. म्हणजे बघा फ्लाइंग एवढं पांडाचा भारी वाटलं क्रेज. एवढं भारी वाटलं ना काय सांगू. माझी पण लहानपणाच्या ह्याच्यात गेले येत ते खेळणे यायचे तसंच वाटलं इथं आल्यावरती. त्यावेळेस म्हणायचे बारक्या पोरांना हे करायचंय ते करायचंय बारक्या पोरांसाठी, पण इथं बारक्या पोरांसाठी नाहीच आहे, इथं म्हाताऱ्यापर्यंत आहे सगळ्यांसाठी आहे. म्हणजे ते नसतं का यात्रा उड्या मारायचं होतं जम्पिंग झपाक तुम्ही म्हणता त्याला. हा. चाललंय मजा आली. फ्लाइंग पांडा लव्ह यू. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. आणि येस थँक्यू. तुम्हाला कंटेंट क्रिएशनची पॉवर दाखवतो. आपल्याला आता सगळं फ्री भेटलेलं आहे आणि डायरेक्ट आपल्याला पैसे पण भेटलेले आहेत. तुम्हाला कळलं असेल. म्हणजे कंटेंट क्रिएशन करा गाईस. मला रोज काही ना काहीतरी काय पण व्हिडिओ टाका. डायरेक्ट विषय होतो. ओके चलो गाईज बाय.